नमस्कार शेतकरी मित्रांनो 31 मार्चला कांदा निर्यात बंदी ही मित्रांनो हटणार आहे आणि कांदा निर्यात बंदी जर हटली तर कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ हे मित्रांनो नक्कीच होईल आणि ही वाढ होणे सरकारला या निवडणुकीच्या धामधुमीत परवडणार नाहीये आणि ही निर्यात बंदी मित्रांनो 31 मार्चच्या पुढे ही जर अशीच ठेवली तर याला शेतकऱ्यांचाही फार मोठा विरोध हा होणार आहे आणि सरकारला आता शेतकऱ्याचा विरोध ही ओढवून घेणे सध्याच्या परिस्थितीत मित्रांनो शक्य नाहीये। तर आता अशा परिस्थितीत सरकार कांद्याचे भाव पाडण्यास एक नवीन योजना आखत आहे आणि ती नवीन योजना मित्रांनो कोणती हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो सरकार आता NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा हा विकत घेणार आहे आणि तो या मित्रांनो 10-15 दिवसातच सरकार खरेदी करणार आहे 31 मार्चच्या पहिले। आणि जेव्हा 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी ही खुली होईल आणि कांद्याच्या बाजारभावात जशी वाढ व्हायला सुरू होईल तसा मित्रांनो थोड्या प्रमाणात सरकार आपला हा 5 लाख मेट्रिक टन कांदा मार्केटमध्ये मित्रांनो आणत जाईल आणि कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण हे मित्रांनो ठेवणार आहे। तर मित्रांनो आता याने होणार काय, तर शेतकऱ्यांना वाटत आहे की 31 मार्च नंतर कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ होईल। तर मित्रांनो आता असं होणार नाही आहे, कांद्याचे भाव जसे आता आहे हे तसेच मित्रांनो राहतील आणि या कांदा निर्यात उठण्याचा शेतकऱ्यांना जो फायदा व्हायला पाहिजे तशा प्रमाणात मित्रांनो तो फायदा होणार नाही। मागच्या वर्षी पण सरकारने 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून केली होती आणि त्यातीलही अजून 1 लाख मेट्रिक टनचा साठा हा अजून मित्रांनो शिल्लक आहे। तर मित्रांनो हीच योजना सरकार सध्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी आखत आहे। तर मित्रांनो याच्यावर तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हेच मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला मित्रांनो कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं चॅनल मित्रांनो नक्की सबस्क्राईब नक्की करून घ्या। धन्यवाद।